हे मिक्स पीठ जेव्हापासून बनवलं आहे ना, तेव्हापासून माझं म्हणजे नाश्त्याचं टेन्शन ना एकदम कमी झालेलं आहे. कारण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे छोटे-छोटे पॅनकेक्स किंवा चिला मी बनवतच असते आणि बनवायला पण इतकं सोपं आहे ना, की पटकन होऊन जातात आणि शिजायला पण इतका वेळ पण लागत नाही. तुम्ही भाज्या असल्या नसल्या तरी पण हे पॅनकेक आणि चिला बनवू शकतात आणि घरामध्ये इतके आवडीने खातात ना, की मला आठवड्यातून 2दा-3दा केले तरी काय वाटत नाही आणि टिफिनला पण घेऊन जातो शैलेश. म्हणून मला अजून एक ते टेन्शन कमी होते, की चपाती भाजी कंटाळा येतो तेव्हा हे असं बनवून दिलं, की आवडीने खातो आणि मी पण मग इथे पटापट नाश्ता करून घेतला. आज कारण स्पेशल डे आहे ना, माझ्या बाळाचा बर्थडे. तर त्यासाठी मी त्याला अंघोळ करून इथे रेडी पण केलं, कारण त्याची आरती ओवाळायची होती आणि इथे आरती ओवाळायचं तर बाजूलाच राहिलं, पण इथे आम्हाला ना जास्त देवभक्ती आवडते. म्हणून आम्ही जेव्हा पण असं देवाकडे जातो ना, तेव्हा घंटा, नाद असं करतच असतो. काही हातात जे मिळेल ना, त्याची आम्ही आरती करत बसतो. म्हणजे इतका आम्हाला देवभक्तीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि मग नंतर इथे ओवाळून झालं सर्व. मी तर म्हणते ना, देवाला हेच एक प्रार्थना आहे, की माझ्या बाळाची सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होऊ दे आणि त्याला उदंड आयुष्य लाभो. बस हीच देवाचरणी माझी प्रार्थना. आणि माझं बाळ आहे पण तसं, कारण त्याला देवाचा नाद ना खूप आहे आणि असायला पण पाहिजे. आणि आम्ही ह्या वर्षी ना काही केक वगैरे आणला नाही आहे, कारण ना सासूला माझ्या अजून 1 वर्ष झालेलं नाही आहे. पण काहीतरी गोड घरामध्ये करायला हवं म्हणून मी इथे खीर बनवली, जेणेकरून म्हणजे त्याच्या तोंडात थोडंसं गोड जाईल पण. तर इथे मस्त अशी रात्री खीर बनवली. मग इथे शैलेश पण आल्यानंतर ना ती खीर देवाला पहिले दाखवली आणि त्यानंतर मग माझ्या बाळाला भरवली आम्ही. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.